देवघरामध्ये खरंच उतरंडीची गरज असते का? उतरंड असणं गरजेचं आहे का? असेल तर ती कधी आणावी? काय भरून ठेवावं? कधी बदलावं? कुठे काय त्याचा उपयोग करावा? त्याचबरोबर घ्यायची असेल तर कोणत्या दिवशी घ्यावी? कशी ठेवावी देवघरामध्ये? आणि खरंच गरजेचं आहे का? आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ जर थोडा जरी मनापासून आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तसं तर उतरंडीची गरज खरंच असते बरं का. पहिल्या जुन्या काळामध्ये घरामध्ये उतरंड असायची. अगदी मातीचीच उतरंड होती, परंतु त्याच्यामध्ये धान्य साठवलं जायचं. आणि आत्ताच्या ज्या सुधारित घरामध्ये आपल्याला कुठेही धान्य साठवलेलं दिसत नाही, उतरंड अजिबात राहत नाही. त्यामुळे ईशान्य कोपऱ्यामध्ये उतरंड असणं खूप शुभ असतं. उतरंड हे आपल्या घरामधलं धनधान्याचं, समृद्धीचं प्रतीक मानलं जात होतं. आत्ताच्या काळामध्ये उतरंड सहसा बघायला मिळत नाही. आणि उतरंडीमध्ये काय असावं बरं, हे खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, 9 ग्रहाचे 9 धान्य असतात, बरोबर? कोणी कोणी सप्तधान्य भरून ठेवतं. आता हे जे उतरंडीमध्ये कुंभ जे असतात ते किती संख्येमध्ये ठेवता येतात? सगळ्यात सुरुवात आपल्याला 5 पासून करता येते. 5, 7, 9 कुंभ, 11 कुंभ, 21 कुंभ असे भरून ठेवता येतात. बरं, याच्यामध्ये काय भरायचं हे खूप महत्त्वाचं. आता मी इथं दर पौर्णिमेला माझी उतरंड बदलवत असते. त्याच्यामध्ये काय करते, एका पौर्णिमेला जर धणे भरले तर ते धणे दुसऱ्या पौर्णिमेला बदलते आणि त्याच्यामध्ये तांदूळ टाकते. मी काय करते, प्रत्येक 5 उतरंडीमध्ये 5 गोष्टी वेगवेगळ्या भरत नाही बरं का. त्याही भरू शकतात. ज्याची जशी भावना तसं तो करत असतो. आता हे पण सगळ्यात उत्तम आहे की तुम्ही एकाच धान्याने 5 उतरंडी म्हणजे 10 उतरंडी 2 साईडनं एक एक असतात बरं का. एक एक उतरंड 5-5 याची, 5 कुंभाची. कोणी 7 कुंभाची घेतं, कोणी 5 कुंभाची घेतं. पण मला जरा आटोपशीर वाटली 5 कुंभाची, म्हणून मी 5 कुंभाची घेतली. कारण स्वच्छ करायलाही जरा थोडंसं आणि धान्य बदलणंही सोपं जातं म्हणून. आता याच्यामध्ये मी धणे भरते. धणे का बरं भरते, तर धणे याच्यासाठी भरते की आपल्या घरामध्ये धनधान्य भरपूर असावं, धनाची कमी होता कामा नये. आणि कुबेराचं सगळ्यात महत्त्वाचं धान्य म्हणजे धणे आहेत. अत्यंत प्रिय असे धणे. याच्या आधी मी काय ठेवले होते, तांदूळ. तांदूळ हा शुक्रग्रह, चंद्राचं प्रतीक म्हणून मानलं जातं बरं का. आणि चंद्र हा मनाचा कारकग्रह असतो. कोणी कोणी त्याच्यामध्ये गहू भरून ठेवतं. आता गव्हाचं प्रतीक कशाचं? गव्हाचं मंगळाचं प्रतीक असतं. मंगळ ग्रह जर पत्रिकेमध्ये अनुकूल नसेल तर आपण या उतरंडीमध्ये गहू भरून ठेवू शकतो. काय, आणि हे कधी बदलायचं? तुम्ही 8 दिवसाला बदलू शकता, शुक्रवारी बदलू शकता, मंगळवारी उतरंड बदलू शकता, पौर्णिमेला बदलू शकता, किंवा नाहीच झाली तर दुर्गाष्टमीच्या दिवशी पण उतरंड बदलू शकता. आता देवघरामध्ये ती कुठे ठेवलेली आहे? 2 कोपऱ्यामध्ये 2. देवघराच्या एका कोपऱ्यामध्ये एक आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये दुसरी उतरंड ठेवलेली आहे. या उतरंडीमध्ये तुम्ही मूग भरू शकता. मूग हे बुधाचं प्रतीक म्हणून मानलं जातं. तसेच गुरुचं प्रतीक म्हणून हरभऱ्याची डाळ किंवा तूर डाळ ही भरून ठेवता येते. त्याचबरोबर तीळ भरून ठेवता येतात. त्याचबरोबर हळदी कुंकू भरून ठेवता येतं. आणि मीठही लक्ष्मीचं प्रतीक म्हणून या कुंभामध्ये भरून ठेवता येतं बरं का. त्यामुळे आपण ठरवायचं असतं की आपल्याला काय भरून ठेवायचं आहे. आणि दर 15 दिवसाला किंवा महिन्याला याला कीड न लागता हे बदलून आपल्या धान्यामध्ये घ्यायचं, खाण्यामध्ये घ्यायचं. आता बरेच जण बघा, मी धण्याची पावडर करून ठेवत असते. मग हे धणे माझ्या धान्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यामध्ये बदलून तांदूळ भरून ठेवत असते. दिलेली माहिती थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि उतरंड कोणत्या दिवशी घ्यायची, तर कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही उतरंड घरामध्ये आणू शकता. अत्यंत शुभकारी असते. त्यामुळे कसलाही संकोच न बाळगता उतरंड देवघरामध्ये स्थापित करा. गुरुपुष्यामृत योगावरती दुर्गाष्टमीला, शुक्रवारी, मंगळवारी, त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी, धनत्रयोदशीच्या दिवशी, तुम्ही कोणत्याही दिवशी, पाडव्याच्या दिवशी पण उतरंड घरामध्ये आणणं अत्यंत शुभकारी असतं. श्रावण महिन्यातल्या कोणत्याही एखाद्या शुभ दिवशी तुम्ही जर विचार करत असाल की उतरंड आपल्याला घ्यायचे आहे देवघरामध्ये, तर नक्की घेऊन या.
आणि उतरंडीची सेवा करणं अत्यंत सोपं आहे, शुभकारी आहे. त्याची फलप्राप्ती भरपूर होते, त्यामुळे नक्की उपयोगात आणा.